आपण सगळे एकाच भ्रमात जगतो. आपण समजतो की आपण खूप काही करत आहोत, पण आतून एक आवाज सतत म्हणत असतो, काहीतरी चुकतंय. सकाळी डोळे उघडतो आणि पहिलं काम करतो, मोबाईल हातात घेतो. कोणाचा मेसेज, कोणाची स्टोरी, कोणाचं आयुष्य. आपण सगळं पाहतो, पण एकच गोष्ट पाहत नाही, स्वतःचं आयुष्य. आपण दिवसभर धावतो, पण कुठे पोहोचतो हेच माहीत नसतं. आणि रात्री झोपताना मन विचारतं, आज खरंच काय महत्वाचं केलं? उत्तर येत नाही. आणि हेच हळूहळू माणसाला आतून थकवतं. आज बहुतेक लोक शारीरिक थकलेले नाहीत, ते मानसिक थकलेले आहेत. कारण मनाला एकही क्षण शांतता मिळत नाही. मोबाईल बंद केला तर विचार सुरू होतात. विचार थांबवले तर भीती सुरू होते. भीती थांबवली तर रिकामेपणा जाणवतो. आणि रिकामेपणापासून आपण पळत राहतो. हे पुस्तक सांगतं, तुमचं आयुष्य कठीण नाही, तुमचं आयुष्य गोंधळलेलं आहे. तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टींवर लक्ष देता, पण ज्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळच नसतो. आता एक गोष्ट ऐका, आज बहुतेक लोक आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेत नाहीत. लोक घेतात, समाज घेतो, सोशल मीडिया घेतं, भीती घेतं. आणि मग माणूस म्हणतो, माझं आयुष्य असंच आहे. नाही, तुमचं आयुष्य असंच नाही, तुमचं लक्ष असंच आहे. आता मी तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगतो. नाव आदित्य. आदित्य वयाने 32 वर्षांचा. IT मध्ये नोकरी, ठीकठाक पगार, घरच्यांच्या नजरेत सेटल्ड. पण आतून रिकामा. त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण डोळ्यांत थकवा असतो. आदित्यचा दिवस सकाळी अलार्मने सुरू होतो. तो उठतो, पण मन उठत नाही. तो तयार होतो, पण उत्साह नसतो. तो ऑफिसला जातो, पण इच्छा नसते. तो काम करतो, पण मन गुंतलेलं नसतं. आणि तो घरी येतो, पण समाधान नसतं. तो कुठेच नसतो. तो प्रेझेंटमध्ये नसतो. आदित्यला एक सवय आहे. तो रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मोबाईल स्क्रोल करत राहतो. रील्स, व्हिडिओज, स्टोरीज. कुणी विदेशात फिरतंय, कुणी करोडपती झालंय, कुणी परफेक्ट दिसतंय. आणि आदित्य स्वतःला कमी समजायला लागतो. तो स्वतःला विचारतो, मी एवढा मागे का आहे? पण एक गोष्ट तो स्वतःला कधी विचारत नाही, मी चुकीच्या गोष्टींच्या मागे तर धावत नाही ना? हे पुस्तक सांगतं, तुलना ही हळूहळू मारणारी विष आहे. ती तुम्हाला लगेच मारत नाही. ती रोज थोडं थोडं तुमचं आत्मविश्वास कापत जाते. एक दिवस आदित्य ऑफिसमधून उशिरा घरी येतो. तो थकलेला आहे, डोकं दुखतंय, मन चिडलेलं आहे. तो आरशासमोर उभा राहतो आणि अचानक तो थांबतो. तो स्वतःकडे पाहतो खूप वेळाने आणि तो स्वतःला विचारतो, मी नेमका कुणासाठी जगतोय? उत्तर येत नाही. आणि हेच सगळ्यात भयानक असतं. कारण जेव्हा माणसाला स्वतःचं उत्तर माहीत नसतं, तेव्हा तो इतरांच्या प्रश्नांसाठी जगायला लागतो. पुस्तक सांगतं, जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर समजा तुम्ही स्वतःला गमावलं आहे. आणि स्वतःला गमावलेला माणूस कधीच शांत राहू शकत नाही. त्या रात्री आदित्य झोपत नाही. तो फक्त छताकडे पाहत राहतो. आणि पहिल्यांदा एक वेगळा विचार येतो, मला सगळं बदलायची गरज नाही, मला फक्त योग्य गोष्टी निवडायच्या आहेत. तो ठरवतो, आता तो प्रत्येक मेसेजला रिप्लाय देणार नाही, प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणार नाही, प्रत्येकाला खुश ठेवणार नाही. तो ठरवतो, आता मी फक्त जे महत्त्वाचं आहे त्यालाच वेळ देईन. पण त्याला माहीत नाही की हा निर्णय त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कारण जेव्हा माणूस फोकस बदलतो, तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आदित्यने तो निर्णय घेतल्यानंतर पुढच्या सकाळी सगळं अचानक बदललं नाही. सूर्य तसाच उगवला, अलार्म तसाच वाजला, ऑफिस तसंच होतं. पण एक गोष्ट बदलली होती, आदित्यचं लक्ष. तो सकाळी उठला आणि पहिल्यांदाच मोबाईल उचलला नाही. तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. हवेचा स्पर्श,
पक्ष्यांचा आवाज आणि स्वतःचा श्वास. खूप दिवसांनी तो प्रेझेंटमध्ये होता. पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही खरंच काय महत्वाचं आहे याचा विचार करता, तेव्हा सगळ्यात आधी 3 गोष्टी समोर येतात: शरीर, नाती आणि काम. पण समस्या अशी आहे, या तिन्ही गोष्टी आपण सगळ्यात शेवटी ठेवतो. आदित्यचा पहिला धक्का त्याच्या शरीराकडून आला. त्याला सतत थकवा जाणवत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे, डोकं दुखणं, चिडचिड. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाला, काही मोठा आजार, पण तुम्ही स्वतःला खूप काळ इग्नोर केले. ही ओढ त्याच्या मनात घर करून बसली. आपण सगळे असंच करतो. कामासाठी झोप कमी, मोबाईलसाठी वेळ जास्त, शांततेसाठी वेळ शून्य. आणि मग आपण म्हणतो, आजकाल एनर्जी नाही. पुस्तक सांगतं, एनर्जी कमी होत नाही, ती चुकीच्या गोष्टींवर खर्च होते. आदित्यने ठरवलं, तो जिम जॉईन करणार नाही, तो डाएट प्लॅन फॉलो करणार नाही, तो फक्त दररोज 30 मिनिटं स्वतःसाठी चालणार आहे. पहिले काही दिवस मन कंटाळलं. मोबाईल हातात घ्यायची सवय खूप जोरात होती. पण हळूहळू त्या 30 मिनिटात त्याला स्वतःचा आवाज ऐकू यायला लागला. दुसरी गोष्ट होती नाती. आदित्यच्या फोनमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट्स होते, पण जेव्हा तो खचला होता तेव्हा बोलायला कोणीच नव्हतं. त्याला अचानक जाणवलं, आपण खूप लोकांशी जोडलेले आहोत, पण कुणाशीच खरंच जोडलेले नाही. पुस्तक सांगतं, तुमच्या आयुष्यात लोक कमी असले तरी चालतील, पण ते खरे असले पाहिजेत, जे तुमचं यश पाहून जळत नाहीत आणि तुमचं अपयश पाहून आनंदही मानत नाहीत. आदित्यने एक धाडसी गोष्ट केली. तो काही लोकांपासून हळूहळू दूर झाला. काहींना हे आवडलं नाही. काही म्हणाले, तू बदललास, तू ॲरोगंट झालास, तू आमच्यासाठी वेळ काढत नाहीस. आदित्यला वाईट वाटलं. पण पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी निवडता, तेव्हा चुकीचे लोक आपोआप नाराज होतात. आता येते सगळ्यात कठीण गोष्ट, काम. आदित्यला त्याचं काम आवडत नव्हतं, पण ते सोडायची हिंमतही नव्हती. कारण भीती होती. पगार गेला तर काय? लोक काय म्हणतील? फ्युचर अनसर्टन झालं तर? पुस्तक सांगतं, भीती तुम्हाला मारत नाही, भीती तुम्हाला जिवंतपणी मेलेला बनवते. आदित्यने जॉब लगेच सोडला नाही. त्याने फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात केली, मी जे करतोय ते मला आतून वाढवतंय का, की हळूहळू रिकामं करतंय? हा प्रश्न त्याला रोज अस्वस्थ करू लागला. आणि इथेच NO म्हणण्याची वेळ आली. एक्स्ट्रा कामासाठी NO, वीकेंड कॉल्सला NO, फेक अर्जन्सीला NO. पहिल्यांदा त्याचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक NO सोबत त्याचा आत्मविश्वास वाढत होता. पुस्तक सांगतं, NO म्हणणं स्वार्थ नाही. NO म्हणजे तुमच्या आयुष्याची सीमा आखणं. आणि ज्याच्याकडे सीमा नाहीत, त्याचं आयुष्य इतर लोक वापरतात. एक दिवस आदित्यला जाणवलं, लोक कमी झाले आहेत, इन्व्हिटेशन्स कमी झाले आहेत, मेसेजेस कमी झाले आहेत, पण मन पहिल्यांदा शांत आहे. तू रात्री उशीवर डोकं ठेवतो आणि मोबाईल बाजूला ठेवतो. डोक्यात विचार आहेत, पण गोंधळ नाही. आणि अचानक एक वेगळीच भावना येते, हलकेपणा. आदित्यला कळून चुकतं, जेव्हा तुम्ही खरंच काय महत्वाचं आहे ते निवडता, तेव्हा आयुष्य सोपं होत नाही, पण खरं होतं. पण ही फक्त सुरुवात होती, कारण पुढे एक मोठी किंमत त्याला मोजायची होती. लोक तुकणार होते, कम्फर्ट झोन तुकणार होतं, जुना आदित्य मरायला लागणार होता आणि नवीन आदित्य जन्म घ्यायला. आदित्यच्या आयुष्यात आता एक वेगळाच टप्पा सुरू झाला होता. तो स्टेज जिथे बाहेरून सगळं शांत दिसतं, पण आतून वादळ असतं.
लोक कमी झाले होते. फोन कमी वाजत होता. मेसेजेस कमी येत होते. आणि हे सगळं त्यानेच निवडलं होतं. पण तरीही मन तयार नव्हतं. एक सत्य ऐका, जेव्हा तुम्ही खरंच स्वतःसाठी जगायला सुरुवात करता तेव्हा सगळ्यात आधी एकाकीपणा येतो. कारण जुना रुटीन तुटतो. जुनी माणसं दूर जातात. जुनी ओळख हळूहळू नष्ट होते. आणि नवीन काहीच तयार झालेलं नसतं. हा काळ सगळ्यात धोकादायक असतो. आदित्यला हा काळ खूप त्रासदायक वाटत होता. पूर्वी वीकेंड म्हणजे बाहेर जाणं, लोक, गोंगाट. आता वीकेंड म्हणजे घर, शांतता आणि स्वतःसोबत वेळ. पहिल्यांदा ही शांतता त्याला बोचत होती. तो स्वतःला विचारायचा, मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना? मी एकटाच तर होत नाही ना? सगळे जसे जगतात तसंच जगायला हवं होतं का? हे प्रश्न रात्री झोप उडवत होते. पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही जुना आयुष्य सोडता तेव्हा नवीन आयुष्य लगेच सुरू होत नाही. मध्ये एक रिकामी जागा असते. आणि बहुतेक लोक याच जागेत परत मागे फिरतात. आदित्यही एका टप्प्यावर ऑलमोस्ट मागे फिरणार होता. एक रात्री तो पुन्हा इंस्टाग्राम उघडतो. स्टोरीज, पार्टीज, सक्सेस, हॅपीनेस सगळं झगमगतं. आणि त्याचं मन म्हणतं, परत जाऊया. जसं सगळे जगतात तसं जगूया. पण लगेच एक वेगळाच विचार येतो, ते सगळे खरंच आनंदी आहेत का? हा विचार त्याला थांबवतो. कारण आदित्यला आठवतं, तो स्वतःही असाच झगमगत होता. स्टोरीज टाकायचा, हसू दाखवायचा, पण आतून रिकामा होता. पुस्तक सांगतं, लोक जे दाखवतात ते आयुष्य नसतं, ते परफॉर्मन्स असतं. आणि परफॉर्मन्स पाहून तुमचं आयुष्य जज करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आदित्य मोबाईल बंद करतो. तो खिडकीत बसतो. बाहेर अंधार आहे, आत शांतता आहे. आणि पहिल्यांदा तो त्या शांततेपासून पळत नाही. तो तिच्यासोबत बसतो. आणि हळूहळू काहीतरी वेगळं घडायला लागतं. त्याला जाणवतं, ही शांतता शत्रू नाही. ही शांतता त्याला तोच आवाज ऐकू देते जो इतके वर्ष गोंगाटात हरवला होता. तो आवाज विचारतो, तुला खरंच काय हवंय? तू कुणासाठी धडपडतोयस? तू कशापासून पळतोयस? हे प्रश्न सोपे नव्हते, पण ते खरे होते. हळूहळू आदित्य बदलायला लागतो. तो सगळं इन्स्टंट बदलत नाही. तो फक्त एक एक गोष्ट सोडतो. लेट नाईट्स, फेक अर्जन्सी, अननेसेसरी कॉन्व्हर्सेशन्स. आणि एक एक गोष्ट जोडतो. झोप, वाचन, शांत चालणं, स्वतःशी संवाद. लोक त्याच्याबद्दल बोलायला लागतात, हा फारच बदललाय, हा बोरिंग झालाय, हा स्वतःमध्येच राहतो. आदित्य ऐकतो, पण रिॲक्ट करत नाही. कारण त्याला कळून चुकतं, जे लोक तुमच्या ॲब्सन्सने तुटतात ते कधीच तुमच्यासोबत खरंच जोडलेले नव्हते. पुस्तक सांगतं, तुम्ही जेव्हा बदलता तेव्हा सगळे तुमच्यासोबत बदलत नाहीत. आणि ते ठीक आहे. एक दिवस आदित्यला जाणवतं, तो एकटा आहे पण कमजोर नाही. तो शांत आहे पण रिकामा नाही. तो कमी बोलतो पण जास्त ऐकतो. जुना आदित्य हळूहळू मरायला लागला होता. तो आदित्य जो सगळ्यांना खुश ठेवायचा, जो प्रत्येक मेसेजला रिप्लाय द्यायचा, जो स्वतःला शेवटी ठेवायचा. आणि हा मृत्यू वेदनादायक होता. पण पुस्तक सांगतं, काहीतरी नवीन जन्माला यायचं असेल तर जुनं मरायलाच लागतं. आणि हा मृत्यू तुमचं नुकसान करत नाही, तो तुम्हाला मोकळं करतो. आदित्य आता एक गोष्ट समजून चुकला होता. कम्फर्ट झोन सुरक्षित असतो, पण तो कधीच आयुष्य देत नाही. तो फक्त वेळ घेतो. आणि मग एक दिवस तो एक निर्णय घेतो, जो त्याच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरणार असतो. तो निर्णय नोकरीबद्दल आहे, ओळखीबद्दल आहे आणि स्वतःबद्दल आहे.
पण हा निर्णय सोप्या शब्दात सांगता येणार नाही, कारण यामध्ये भीती आहे, धैर्य आहे आणि सत्य आहे. आदित्यला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. तो जुना आयुष्य परत जगू शकत नव्हता. एकदा डोळे उघडले की ते परत बंद होत नाहीत. एकदा सत्य दिसलं की भ्रम टिकत नाही. पण आता समोर उभा होता सगळ्यात कठीण प्रश्न. काम. तेच काम ज्यामुळे पगार येतो, तेच काम ज्यामुळे ओळख आहे, आणि तेच काम जे आतून त्याला हळूहळू रिकामं करत होतं. आदित्यला कोणीही सांगितलं नाही, नोकरी सोड. पुस्तकही तसं सांगत नाही. हे पुस्तक एकच गोष्ट सांगतं, अर्थपूर्ण आयुष्य हे ड्रामॅटिक निर्णयांनी नाही, तर प्रामाणिक प्रश्नांनी सुरू होतं. आदित्यने स्वतःला एक साधा प्रश्न विचारला, मी हे काम पुढची 10 वर्ष केलं तर मी कोण बनणार? हा प्रश्न त्याला झोपू देत नव्हता, कारण उत्तर त्याला आवडत नव्हतं. आपण सगळे रिस्कला घाबरतो, पण एक सत्य आहे, रिस्क कधीच सगळ्यात मोठा धोका नसतो, रिग्रेट असतो. पुस्तक सांगतं, तुम्ही जे केलं नाही त्याची खंत तुम्हाला जास्त छळते जे केलं त्यापेक्षा. आदित्यला आठवतं, लहानपणी तो लिहायचा, कागदावर विचार, डायरीत प्रश्न, शब्दांमध्ये स्वतःला शोधायचा. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे सगळं मागे पडलं. एक रात्री तो बसतो, मोबाईल बाजूला, लॅपटॉप उघडतो. पहिल्यांदा पैशासाठी नाही, पहिल्यांदा लोकांसाठी नाही, पहिल्यांदा स्वतःसाठी लिहायला. शब्द येतात, हळू, अडखळत, पण खरे. त्याला जाणवतं, हेच ते कामे जे त्याला थकवत नाही, जे केल्यानंतर तो जास्त जिवंत वाटतो. आदित्य लगेच नोकरी सोडत नाही. तो एक ब्रिज तयार करतो. दिवसाला 1 तास, नंतर 2 तास, नंतर वीकेंड. तो स्वतःवर विश्वास हळूहळू वाढवतो. पुस्तक सांगतं, मीनिंगफुल वर्क म्हणजे तुम्ही प्रसिद्ध व्हाल असं नाही. मीनिंगफुल वर्क म्हणजे तुम्ही रात्री शांत झोपू शकता. काही महिने जातात. आदित्य बदलतो. तो अजूनही घाबरतो, तो अजूनही अनशुअर आहे, पण तो आता डिरेक्शनलेस नाही. एक दिवस तो रेझिग्नेशन मेल लिहितो. हात थरथरतो. भीती आहे, पण एक वेगळी भावना आहे, हलकेपणा. लोक शॉक होतात. पागल झालास का? इतकी स्टेबल जॉब सोडतोस? हे सगळं टेम्पोररी आहे. आदित्य ऐकतो, पण आतून पहिल्यांदा तो शांत आहे, कारण आता त्याला करून चुकलं आहे. लोकांचं मत टेम्पोररी असतं, पण स्वतःसोबत रोज जगायचं असतं. नोकरी गेल्यानंतर आयुष्य परफेक्ट होत नाही. कधी कधी पैशाची चिंता येते, कधी सेल्फ डाऊट येतो, पण एक गोष्ट नाही, रिकामेपणा. आदित्य आता थकतो, पण समाधानाने. तो घाबरतो, पण स्वतःवर. तो एकटा असतो, पण हरवलेला नसतो. पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही खरंच काय महत्वाचं आहे त्यावर लक्ष देता, तेव्हा आयुष्य सोपं होत नाही, पण खरं होतं. आदित्य आता सक्सेस मोजत नाही पैशात. तो सक्सेस मोजतो, तो सकाळी कसा उगतो यावर, तो रात्री कसा झोपतो यावर. आणि इथेच ही गोष्ट तुमच्यापर्यंत येते, कारण ही गोष्ट फक्त आदित्यची नाही, 1,81,81 ही गोष्ट तुमची आहे. आज तुम्ही कदाचित अडकलेले आहात, कामात, लोकांमध्ये, अपेक्षांमध्ये. पण एक सत्य लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुकलेलं नाही, तुमचं लक्ष चुकीच्या ठिकाणी आहे. सगळं सोडायची गरज नाही, फक्त जे महत्वाचं नाही ते हळूहळू सोडा, आणि जे महत्वाचं आहे त्याला वेळ द्या. कारण तुमचं आयुष्य खूप छोटं आहे आणि डिस्ट्रॅक्शन्स खूप मोठे आहेत. आज एकच प्रश्न स्वतःला विचारा, मी जे करतोय ते मला जिवंत करतंय की हळूहळू मारतंय? उत्तर तुम्हाला माहीत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला थांबून गेला असेल तर लाईक करा. अशाच खोल प्रामाणिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, आजपासून मी महत्त्वाच्यावरच फोकस करेन.